पहिल्या फेरीतील अखेरची लढत मात्र पाहायला मिळेल। अखेरची लढत पहिल्या फेरीतील एका बाजूला नटराज 11 न्हावा त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना महेश मूर्ती मोहा कोलीवाडा या दोन संघांदरम्यान ही लढत मात्र घडली जाते। ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती ती लढत मात्र क्रिकेट रसिकांपर्यंत पाहायला मिळते। दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। मागच्या लढतीमध्ये विजयी संपादन केलं गेलं ते निश्चितच जीतू आई 11 जीत टीमनं जो पेन परिभागातून इथे बिलॉंग करतो आणि त्या संघाची आपण पाहिली दमखम। या संघातून जो जिंकेल तो जीतू आई 11 जीते संघासमोर खेळेल आणि यानुसार ही लढत मात्र अतिशय इम्पॉर्टंट पद्धतीने घडली जाईल। खेळाचा पाहायला मिळतो पहिला पूर्वार्ध। गेम ऑन गेम स्टार्ट। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। पहिला गोलंदाज सज्ज असताना नटराज नावा टीमचा रोहन घरत पहिला चेंडू इथे घेऊन येतो आणि पहिला चेंडू मात्र पाहायला मिळतो तो डॉट। पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते प्रितेश कोहली तर एका बाजूला सागर कोहली। रफ्तार भरी फलंदाजी या खेळाडूंना इथे साध्य करावी लागेल। ऑफिशियल पंच सुद्धा जबरदस्त पद्धतीने आपली भूमिका इथे बजावताना इथे शरीरयष्टीवरती चेंडू अदला की का असं वाटू लागलं आणि तात्काळ जर विचार केला तर इथे बॅटची कडा आहे हे निदर्शनामध्ये येतं आणि त्वरित 1 रन्स मात्र कंप्लीट केली गेली। पहिल्या 2 चेंडूंमध्ये 1 रन्स गुणतालिकेवरती रुजू होताना पाहायला मिळते। गोलंदाज रोहन घरत वाखाणणे जोग असा तडाखा पहिल्या बॉल पासून देत असताना 2 चेंडूंमध्ये फलंदाजांना मात्र शांत ठेवले। ऋषभजी ठाकूर यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज। रोहन घरतसाठी हे कॅश प्राइज इथे पाहायला मिळतं। विकेट हॅट्रिकसाठी आज एक विकेट हॅट्रिक घडली गेली हा सुद्धा इतिहास राहिलाय। इथे पहा हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केला। डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते। अप्रतिम चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करताना गोलंदाजीच्या मार्गावर नटराज 11 न्हावा टीमचा हा पहिला ट्रम्प कार्ड वाखाणणे जो कार्य ते साध्य करतो। या पुढचा हा चेंडू राईट मोड द विकेट। 5 चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो फुटवर बाहेर चेंडू वळला जातो आणि त्यानंतर फळी चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये। निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती पाहायला मिळते। समोर बॅटिंग मार्कवर मोहा कोलीवाडा टीमचा सागर कोहलीला कटाक्षपणे नजराणा इथे पेशकश करावा लागेल। मिड विकेटला चेंडू विस्थापित होतो आणि तिथे झेल मात्र जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतो। तिथे होते सज्ज क्षेत्ररक्षक भूषण आणि कार्य चांगल्या पद्धतीने भूषवणं गरजेचं असताना झेल मात्र जमिनीला दान होताना पाहायला मिळतो आणि या चेंडू गणिक धावा टोटल येत आहेत 3 आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल। फ्री हिट खुलेआम खेळण्याची मात्र नामी संधी। ओव्हर स्टेप इथे मात्र जायचा घेताना ऑफिशियल पंच चांगल्या पद्धतीने भूमिका इथे बजावत आहेत। त्रिमूर्ती पंच पाहायला मिळतात। जय पवार सर मुंब्रा, नौशाद खान सर मुंब्रा आणि त्यानंतर अरबाज शेर या सर्व पंचांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू। पुन्हा एकदा खराब चेंडूची सबर पाहायला मिळते। नटराज नावा टीमचा हा खेळाडू ज्यानं पहिल्या बॉल पासून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी साकार केली आहे परंतु या क्षणी मात्र फ्री हिट मात्र जारी असेल कारण नो नंतर तात्काळ इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतो। हा चेंडू कटाक्षपणे खेळावा लागेल। बॅटिंग मार्ग सज्ज असलेला खेळाडू प्रितेश कोहलीला। प्रितेश कोहलीसाठी परफ्यूम डिलिव्हरी परफेक्ट डिलिव्हरी ते सफर केले। डॉट बॉलची समाप्ती पहा इथे चेंडू टोटल सफर केले। नटराज 11 नावा टीमचा पहिला धुरंधर गोलंदाज रोहन घरतकडून 5 चेंडू सफर केल्यानंतर 5 चेंडू गणिक त्यानं धावा खर्च केल्या 7 म्हणजेच थोडी का होईना इथे सत्ता पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये नटराज 11 नावा टीमची। अंतिम बॉल अखेरचा हा चेंडू पहिल्या षटकातील सुंदर पद्धतीने हा फटका खेळला। फिल्डर येतात तैनात इथे धोका जाणवतो आणि इथे एक खेळाडू पाहायला मिळतो रन आउट। पहिला दे धक्का पाहायला मिळतो महेश स्मृती मोहा कोलीवाडा टीमला। खेळाडू इथे बाद होतोय सागर कोहली तंबूच्या आश्रयाला।
पुढारी जॉन हा क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणारं हे गाव आणि टेनिस विश्वाच्या माध्यमातून एक आगली वेगळी छबी प्रस्थापित करणाऱ्या या गावानं एक अग्रगण्य मानांकन पटकावलंय. मित्र म्हणेन रायगड ठाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या टेनिस विश्वामध्ये वैष्णव भोईरसारखं आपण वादळ नेहमीच थैमान घालताना पाहिलं. आज तो मात्र नटराज 11 नावा संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. परंतु या मॅचमध्ये या गोलंदाजाकडून कशा पद्धतीनं गोलंदाजी साकार होईल याकडं नावावासियांचं लक्ष असताना समोर नवीन फलंदाज येतोय. बॅटिंग मार्गवर मनोज कोहली रफ्तार भरी गोली आपल्या बॅटमधून प्रस्थापित करेल काय पाहावं लागेल. समोर तेज तर्रार वेगाचा बादशाह चित्ता मित्र म्हणेन टेनिस विश्वातील वैष्णव भोईर मॅन फ्रॉम नाबा. पहिला बॉल तेज तर्रार आणि इथे नो बॉल घोषित केला जातोय. ऑफिशियल पंच इथे दंडित घोषित करताना या मॅचचा विचार केला तर 2 चेंडू आपण नो पाहिले, 1 चेंडू आपण वाईट पाहिला, 2 चेंडू वाईट राहिले. परंतु इथे घर वापसी चांगल्या पद्धतीनं दाखवणं गरजेचं असेल. लांब लचक असा हा रण पाहायला मिळतो. नटराज 11 नावा टीमच्या वैष्णव भोईरचा एक वैभवशाली इतिहास इथे जागरूक करावा लागेल. आज गावदेवी मैदान नावा या गावामध्ये एक चांगल्या पद्धतीनं खेळाची व्याप्ती. फ्रीटचा हा चेंडू पाहायला मिळतो आणि इथे उसळी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. परंतु पंच इथे इशारा करता वेळ घेतला गेला. आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत असताना वैष्णव आणि त्यांचा अंतिम निर्णय इथे पाहायला मिळतो. पंचांचा इशारा येतोय. फ्रीट मात्र जारी असेल या चेंडू गणिक. नो नंतर हा चेंडू तात्काळ वाईट पाहायला मिळतो. थोडासा नाराज आहे परंतु त्याचा स्वीकार करावा लागेल. ऑफिशियल पंचांनी या स्पर्धेमध्ये देखण्या पद्धतीनं पंचांची भूमिका बजावली या त्रिमूर्तींच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फ्रीट मात्र जारी असेल. गोलंदाज तयार वैष्णव भोईर. वैष्णवचा हा पुढचा चेंडू राईट मोड द विकेटनं हा चेंडू सफर केला. डॉट बॉलची समाप्ती. रफ्तार रफ्तार आणि फक्त रफ्तार पाहायला मिळते. वेगाची सवारी काय असते. फरारी स्टाईल वेग त्यानं प्रचंड धारण केलं आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती पाहायला मिळते. या ओव्हरचा विचार केला तर फक्त 1 चेंडू फेकून झाला आणि त्यानंतर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये. 10 धावा धावपटलावरती लागल्या. समोर बॅटिंग मार्कवर मोहा कोल्लीवाडा टीमचा मनोज कोहली. मनोज कोहलीनं चांगल्या पद्धतीनं ही फटकेबाजी दाखवली परंतु थोडासा थ्रो मात्र चुकीच्या दिशेनं फेकी करताना हा क्षेत्ररक्षक स्वतः वैष्णव भोईर मात्र नाराज आहे. कारण इथे खेळाडू रनआउट झाले असते. तफावत मात्र आपण जाणताना पाहिली आणि त्वरित या चेंडूगणिक 2 धावा चपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. चित्तेची दौड लगावताना खेळपट्टीच्या मधोमध वेगानं धावताना हे आपण 2 खेळाडू पाहतो. एक गडी बाद झाल्यानंतर संघाला सावरण्याचा प्रयत्न करताना बॅटिंग मार्कवर मनोज कोहली तर एका बाजूला प्रितेश कोहली. इथे आक्रमक सोच आक्रमक रवैया चांगल्या पद्धतीने हा चपराक पाहायला मिळते. सीमा रेषे लगत चेंडूची अडवणूक केली जाते आणि त्वरित या चेंडू गणिक 2 धावा सफळतेनं परिपूर्णपणे प्राप्त केल्यानंतर गुणतालिकेवरती धावा मात्र रुजू होताना पाहायला मिळतात त्या 14. जबरदस्त गुणसंख्यांक लेखन एक चांगले दर्शन घडवताना सुदर्शन पाटील तारा त्यानंतर निखिल बाबर संगणक यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला माहिती देत आहेत. आपलंही मनपूर्वक आभार. त्यानंतर पूर्ण संगणक यंत्रणा कॅमेरामन यांचं मनपूर्वक आभार. एक चांगले योगदान या स्पर्धेकरिता या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं.
राईट मोड द विकेटनं हा चेंडू सफर केला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. काय कलात्मक गोलंदाजी इथे साध्य केली जाते. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. रॅपिड फायर पाहायला मिळते. गोलंदाज वैष्णव भोईरची नेहमीच रायगड संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये खेळणारा हा खेळाडू खऱ्या अर्थानं रायगडाचं भवितव्य चांगल्या पद्धतीनं उज्ज्वल करणारा नावा गावातील कोहिनूर हिरा इथे मात्र चमचमीत लखलखीत कामगिरी करतोय. यावेळेचा हा चेंडू वेगावरती स्वार होऊन फटकेबाजी दाखवावी लागेल मनोज कोहलीला. सन्माननीय सचिनजी ठाकूर आपले आयोजन करते. आपण या मंचावर आपलंही मनपूर्वक स्वागत. पाहिजे पाहायला मिळतो तो नो बॉल. वेगवान गोलंदाज सातत्याने अशा पद्धतीचे चेंडू सफर करताना आपण पाहत असतो. फ्रीट असेल या चेंडूकनिक या ओव्हरचा विचार केला. 2 ओव्हर स्टेपिंगचे आपण 2 नो बॉल पाहिले. त्याच्यावरती खरपूस समाचार मात्र घेता आला नाही मोहा कोलीवाडा टीमच्या या स्टार खेळाडूंना. संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती 16 रन्स. गोलंदाज तयार वैष्णव भोईर. वैष्णव अप्रतिम अनाकलनीय अद्भुत चेंडूंची मात्र सफर करतो. भले चेंडू नो आले, भले चेंडू वाईट आले, परंतु कमबॅक सातत्यानं दाखवताना हा खेळाडू आपल्या गोलंदाजीची दहशत काय असते तो इथे प्रस्थापित करतो. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू शिल्लक असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैष्णव प्रहार केलाय. दमदार पद्धतीने वार केलाय. डीप मिड विकेटला शतरक्षक मात्र सज्ज असताना फक्त या चेंडूगणिक पाहायला मिळते ती निश्चितच सिंगल रन्स. आणि अशा रीतीने पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये महेश स्मृती 11 मोहा कोलीवाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वर. अप्रतिम संगीताची मेजवानी पाहायला मिळते. गोल्डन चषक नाभा स्पर्धेची परंपरा विरत स्वारी आयोजन भारी. स्पर्धेची परंपरा ही ना खंडित होऊ देणार. अगणित परिश्रमाची सांगड आम्ही इथे घालणार. आयोजक गोल्डन स्पोर्ट्स क्लब नावा यांची अथक मेहनत ते समाजासाठीच राबणार. क्रीडा असो वा समाजकारण ते जिद्दीनं कार्यव्याप्ती करणार. कारण संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कर्णधार उपकर्णधार सदस्य यांची आम्हाला अविरत आहे साथ. आणि यामुळे संपूर्ण क्रिकेट संघ एक चांगल्या पद्धतीनं कार्यव्याप्ती करताना इथे पाहायला मिळतो. ऋषभ ठाकूर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजासाठी पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. रोहन घरत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर परत येताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूगणिक 1 रन पाहायला मिळते. पण आता अटॅकिंग मूडमध्ये खेळ करावा लागेल. कारण पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला चांगल्या पद्धतीनं धावा इथे बनल्या नाहीत. कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला रोहन घरतनं पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या 8. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला वैष्णव भोईरनं धावा दिल्या टोटल 9 रन्स. कमाल धमाल मालामाल करणारी आपण गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिली. आणि त्यानंतर 2 गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल ठेवत हा गोलंदाज चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा गोलंदाजी दाखवतो. कारण सांघिक कोठ्यातील हे आपण 30 रन वैयक्तिक कोठ्यातील हे दुसरं षटक पुन्हा एकदा पाहायला मिळतं. रोहन घरत या गोलंदाजाच्या मार्फत पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा या गोलंदाजानं इथे खर्च केल्या. व्हेरिएशन पाहायला मिळतं. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. समोर बॅटिंग मार्कवर महेश स्मृती मोहा कोलीवाडा टीमचा खेळाडू प्रितेश कोहली ॲज अ ओपनर. सलामीवीर खेळाडूला एक चांगली सलामी देणारी खेळी इथे दाखवणं गरजेचं असेल. इथे प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड. दूरवरून लॉंग ऑफ वरून शतरक्षक धावताना आणि तिथे या चेंडूगणिक धावा येताना पाहायला मिळतात. त्या 2 सिंगल डबलला प्रामुख्याने इथे महत्व दिलं जातं. या ओव्हरचा विचार केला तर एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळत नाहीये. खऱ्या अर्थानं या इनिंग मध्ये मोठी फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. कारण जागता पहारा सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. इथे धोका आहे.
धोका पत्करावा लागेल. खेळाडू रन आउट होताना पाहायला मिळतो. खेळाडू बाद होतील मनोज कोहली. या चेंडूगणिक थोडीशी भली मोठी चूक पाहायला मिळते. यातून मात्र सुधारणा करत पुढच्या दिशेनं मार्गस्थ व्हावं लागेल. गोलंदाज रोहन तयार. रोहनवरती प्रतिहल्ले जारी करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते आणि अशा रीतीनं पहिल्या 3 ओव्हरचा कार्यकाल समाप्त होताना पाहायला मिळतो आणि पहिल्या 3 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महेश स्मृती मोहा कोलिवाडा टीमची धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. ती टोटल डबल दुरी 22 धावा धावफलकावरी. पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. अक्षय यांचा इथे सन्मान केला जाईल. मी आकाश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे अक्षय पाटील यांचा या स्पर्धेच्या वतीने सन्मान करावा. 3 अक्षय आहेत. अक्षय कुमार, अक्षय खन्ना, अक्षय ठाकूर हे सर्व 3 अक्षय पाहू शकाल. तर अक्षय पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल आकाश ठाकूर यांच्या शुभ हस्ते. आजचे आमचे प्रमुख अतिथी यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. रोशन स्वागत कक्षमध्ये पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. लांब लचका चेंडू सबर केला. तात्काळ चेंडूची आपण इथे मात्र पूर्तता करा. ज्या पद्धतीने चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो ना, त्या पद्धतीनं षटकार चौकारांची वाट पाहतो होता मोहा कोलिवाडा संघाचा प्रेक्षक वर्ग. आणि तब्बल 20 चेंडूंनंतर हा मोठा फटका येतोय फलंदाज अजय कोहलीच्या बॅटमधून. एताक्षणी रौद्र रूप धारण केलं. एताक्षणी अटॅकिंग मूडमध्ये खेळताना हा खेळाडू ज्याच्या नावामध्ये सुदर्शन जय हा शब्द दडलाय, तो खेळाडू आक्रमक पद्धतीनं खेळ इथे साकार करतो. आणि आता मात्र धावसंख्या वेगवान व्हायला सुरुवात झाली. संघ जाऊन पोहोचतोय. टोटली 28 धावा गुणतालिकेवरती रुजू असताना दमखम दाखवेल का गौतम.
गौतम वरती वार करण्याचा प्रयत्न राहिलाय. फिल्डर वेगानं इथे दौडत आहेत. तर त्यात नंतर दुसरीचा प्रयत्न आहे, नकार दिला होता नॉन सेकंडच्या खेळाडूनं. आणि इथे मात्र लगातार जर विचार केला तर 3 मोहरे मात्र गारद होत आहेत, ते सुद्धा आपण रनआउटच्या स्वरूपानं. सुयश यांच्याकडून या फलंदाजासाठी हर्षल मैदानात आहेत ना. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुयश कोहली यांच्या माध्यमातून फलंदाज हर्षल याच्यासाठी. पुन्हा एकदा नो बॉल फ्रीट असेल, खुळ्याम खेळाची नामी संधी. या इनिंगचा विचार केला तर टोटल 9 चेंडू पाहायला मिळाले, 4 चेंडू नो राहिले. त्यानंतर वाईट बॉल इथे घडले गेले ते 3, म्हणजेच अवांतर धावसंख्येचा भरणा. टोटल 8 रन्स अतिरिक्त इथे खर्च केल्या एक्स्ट्राच्या स्वरूपानं. नटराज 11 नावा टीमनं अलाउन द कार्पेट चेंडू सफर होतोय. फिल्डर आहेत तैनात, चांगल्या पद्धतीने चेंडूला जज केलं गेलं. फेकी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. या चेंडूकडून एक धावा मात्र दौडल्या गेल्या, त्या 2. आणि धावसंख्या इथे वेगवान होताना पाहायला मिळते. ती टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा पाहायला मिळतात 33. केले जातं. समोर आपण न्हावा गावाचं विहंगम दृश्य सुद्धा पाहू शकता. एखाद्या श्रीलंकन बेटाच्या मधोमध आपण समालोचन करतो, त्यानंतर पाहणार आपण एक चांगला दृश्य. जबरदस्त आपण या स्पर्धेची आखणी केली जाते. आणि इव्हेंटमेंट मॅनेजमेंटला मी दाद देईन, कारण सकाळपासून हे आमचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने उत्साह वातावरणामध्ये या स्पर्धेला बल लावण्याचं कार्य केलं जातं. या सर्व खेळाडूंचं, सर्व कार्यकर्त्यांचं, मंडळांचे सभासद यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू. म्हणू शकता या स्पर्धेकरता रॉयल म्हणजे राजा, राजेशाही थाटामध्ये हे राजासारखं आयोजन पाहायला मिळतं. गावदेवी मैदान न्हावा, खऱ्या अर्थानं गावदेवी आईचा आशीर्वाद पूर्णपणे न्हावा गावावरती पाहायला मिळतं. आणि त्यानंतर एक चांगल्या पद्धतीनं गावामध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रम हे घडले जात आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी पहिल्या 4 ओव्हरचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळतात. त्या टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. धावसंख्या आता कमकुवत पाहायला मिळते. आता वेगवान पद्धतीने धावा बनवाव्या लागतील मोहा कोलवाडा टीमला. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू अदलला गेला. पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. तर सूरज उर्फ माबा जर यांनी झेल पकडला तर त्यांच्यासाठी सँडी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज. चांगल्या पद्धतीनं बक्षिसांची मात्र खैरात पाहायला मिळते. आज टोटल 3 नावासंघ खेळले गेले. बक्षीस आणि फक्त बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. ती खेळाडूंसाठी बक्षीस सुद्धा आगलं वेगळं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असताना निशांत माद्रे
निशांत फलंदाजाला करेल का शांत. डीप मिड विकेटला तिथे झेल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडणं गरजेचं असताना फुगडी माझी सांडली ग. जाता साताऱ्याला झेल सांडला जातो, झेल सुटला जातो. झेल जमिनीला भूदान खेळाडू होते भूषण. एक चांगलं कार्य त्याला भूषवणं गरजेचं असताना तिथे बॉडीचा बॅलन्स आणि त्यात नंतर चेंडूवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. या इनिंगचा विचार केला तर 2 झेल त्याच्या हातून इथे सुटले गेले. यातून मात्र सुधारणा करावी लागेल. कारण म्हटलं जातं फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल. या म्हणीला साथ देत असताना नटराज 11 नावा चांगल्या पद्धतीने धावा करावा लागेल फिल्डिंगच्या माध्यमातून. समोर बॅटिंग मार्कवर पाहायला मिळतो महेश स्मृती मोहा कोलीवाडा. ज्या संघाकडून धावा चांगल्या पद्धतीने घडल्या नाहीत, आता मात्र बुलेट वेगानं या धावा मात्र बनवाव्या लागतील. समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना खेळाडू हर्षद कोहली. त्याची दहशत इथे त्याला सिद्ध करावी लागेल. गोलंदाज सज्ज असताना निशांत शांत ठेवेल का. इथे बागपुटला गेल्यानंतर लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून ही चपराक लगावण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा पार. 4 दमदार शानदार रुबाबदार चौकार. चालीस धावा आपण धावपटलावरती पाहता मॅच पाहू शकाल. मोहा कोलीवाडा वर्सेस नटराज 11 नावा. ज्या संघाचा क्रीडा क्षेत्रात अभ्यास राहिला आहे खूपच गाडा तो संघ म्हणजे रायगडातील मोहा कोलीवाडा. आणि जो संघ ठोकत असतो नेहमीच विजयाचा दावा तो संघ आहे रायगडातील नटराज 11 नावा. एक चांगल्या पद्धतीने 2 संघांकडून कार्यव्याप्ती इथे सिद्ध केली जाते. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं बुलेट स्ट्रोक चांगल्या पद्धतीनं ही फटकेबाजी पाहायला मिळते अंतिम क्षणाला. तर रोशन मगाशी भूषण भोईर यांनी पारितोषिक लावलं होतं स्वप्नील मडवी यांना. जर 0 आउट झालं तर 500 रुपयाचं पारितोषिक. आता भूषणनी जर अजून एक कॅश टाकली तर स्वप्नील मडवी यांच्याकडून भूषणसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु हा झेल थोडासा घातक ठरू शकतो. परंतु प्रयत्न तो करेल. परंतु कदाचित जर सुटली तर मोह त्याला लादला जाईल 500 रुपयांचा. हे कदापि घडणार नाही. क्रिकेट आहे चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी पाहायला मिळते. समालोचन कक्षेसमोर थेट चेंडू येतो तिथे मात्र चांगल्या पद्धतीने एफर्ट घडला जातो. प्रयत्नांती परमेश्वर मिथून तिथे मात्र सज्ज होते. खूपच लांबून त्यानं प्रवास केला आणि त्यात नंतर चेंडू मात्र या खेळाडूनं अडकवला. आपल्या सांघिक कोट्यासाठी त्यांनी 1 रन्स मात्र वाचवली आणि संघाची धावसंख्या विस्थापित होत असताना संघ जाऊन पोहोचतोय डबल 44 धावा. धावपटलावरती धावा करावा लागेल. बॅटिंग मार्कवर आक्रमक फटके खेळावे लागतील. परंतु डोक्यावरती हात मारतो. डॉट बॉलची समाप्ती. चेंडूचा मेरिट पाहून खेळाची व्याप्ती इथे सिद्ध करावी लागेल. या ओव्हरमधील टोटल चेंडू सफर झाले 5 आणि 5 चेंडूंचा विचार केला तर फक्त 1 चौकार या खेळाडूने खर्च केला आणि त्यात नंतर कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाने सफर केली. हा चेंडू इम्पॉर्टंट चांगली धावसंख्या सन्मानजनक बनवायची असेल तर षटकार चौकार हा धावावा लागेल. आणि इथे तो फटका येतो की काय. चेंडू पाय ते शतरक्षकाला थोडीशी तफावत जाणवली. सूर्याची किरण डोळ्यांना टोचली परंतु चेंडूला त्यानं अडकवलं आणि या चेंडूगणिक धावा आल्या त्या 2 आणि पहिल्या इनिंगचा कार्यकाल इथे समाप्त होताना पाहायला मिळतो. आणि पहिल्या इनिंगच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळत आहेत 3 गडी बाद. महेश स्मृती मोहा कोलीवाडा टीमच्या टोटल 46 धावा. 30 चेंडू आणि 47 धावसंख्येची आवश्यकता. डीजे अंधार पार झाला दिवा पाहिजे. अंधार पार झाला और दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. थँक्यू मॅडम. इथे खऱ्या अर्थानं विचार केला मनीष घरत यांचे राईट हँड साई यांच्या चेहऱ्यावरती आज खऱ्या अर्थानं आनंद आहे. त्यांचा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. तर नक्कीच त्यांचं मनापासून कौतुक करूया. साई नटराजवाला पण मनीषचा राईट हँड तर इथे 46 धावा. गुड बॉलिंग म्हणावी लागेल नटराज 11 नावे टीमच्या माध्यमातून. आणि एकंदरीत विचार केला तर
जबरदस्त बॅटिंग करत होते, परंतु धावा इथे थोड्या लो तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु यासाठी आता संघर्ष करावा लागेल तो मोहा कोलीवाडा टीमला, कारण दमदार गोलंदाजी करणं आता त्यांना महत्वाचं असेल. पाय ते निखिल बाबर फावल्या वेळामध्ये पीटीसीनं गेल्या वर्षी जे ड्रोनच्या माध्यमातून जे क्षीणचित्र टिपलं होतं, स्वतः निखिल बाबर यांनी ते कॅमेरा वर्क त्याने हँडल केलं होतं आणि ते दृश्य इथे मात्र आम्हाला दाखवताना आपलेही मनपूर्वक आभार. पाक खेळाचा पहिला पूर्वार्ध समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर टोटल धावा घडल्या गेल्या 46 आणि जिंकण्यासाठी टोटल बनवायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये 47. दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कॉमेंट्री बॉक्स सोडून येणाऱ्या उत्तरार्धामध्ये जोडले जातील. समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर अग्रगण्य नाव रोशन पाटील, मॅम फ्रॉम तारा. यस, थँक्यू रोशन पाटील शिरवली यांचा तुम्ही आवाज ऐकला पहिल्या इनिंगमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने त्याने मात्र सूत्रसंचालन आणि समालोचन दोन्ही भूमिका साकारल्या. परंतु आता या लढतीमध्ये नेक्स्ट इनिंगमध्ये तुम्ही पाहताय रोहनच्या टीमला मात्र धावा करायच्या आहेत विजयासाठी 47. आठवावं लागेल तुम्हाला खरं तर अमोल शेलमची इनिंग, ज्याने रांजणपाडा टीमच्या अगेन्स्ट 46 धावांचा पाठलाग 2.2 चेंडूमध्ये केला होता. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी अफलातून बॅटिंग केली होती. आता या इनिंगमध्ये रोहनकडून देखील त्याच कामगिरीची अपेक्षा, भूषणकडून देखील त्याच कामगिरीची अपेक्षा टीमला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतो खरं तर मोहा कोळीवाडा हा संघ आहे. अनिकेत आणि मनोज कोळी यांचा हा संघ, या टीमला देखील शुभेच्छा. खूप नेत्रदीपक असं आयोजन. आणि मग देखील खरं तर म्हटलं रोशन पाटील यांनी की श्रीलंकन बेटाच्या वरती अगदी बसून आम्ही समालोचन करतो का असा फील येतोय. परंतु हे समोरचं हिल स्टेशन पाहिलं की या हिल स्टेशन समोर लवासा सिटी देखील फिकी पडेल. एवढं चांगलं खरं तर हे नयनरम्य दृश्य आणि या खूप चांगली नैसर्गिक देणगी मात्र या गावाला लाभली आहे. अगदी अवतीभोवती पाण्याचं साम्राज्य आणि अगदी मधोमध हे गाव, आणि या गावानं मात्र ही परंपरा जपली आहे आणि गौरवशाली परंपरा. प्रत्येक वर्षी प्रत्येक एक नवीन संघाला आयोजन करण्याची संधी, आणि आज गोल्डन क्रिकेट संघाच्या माध्यमातून हे आयोजन रितेश मडवी या टीमचे कॅप्टन, त्यांचा उल्लेख करून सर्व सभासदांचा मी आवर्जून उल्लेख करू. खूप मोठी स्पर्धा आज आपण या नावा नगरीमध्ये पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा, आणि उद्या या स्पर्धेमध्ये रायगड भिवंडी परिसरातील संघ तुम्हाला खेळताना खरं तर पाहायला मिळतील. खूप चांगले संघ असतील, ताकदवर संघ असतील, आणि उद्या देखील मोठ्या संख्येने मी प्रेक्षकांना विनंती देखील करेन आपण या स्पर्धेचा अविभाज्य घटक बना. खरं तर प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित करा. ऋषभ ठाकूर यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी रोहन घरत, जॉन्टीसाठी मात्र 1,500 पारितोषिक आलंय. खूप मोठं पारितोषिक असेल रोहनसाठी. विकी कोळी पहिलं षटक हाताळेल. तब्बल धावा करायच्या मॅचमध्ये विजयासाठी 47 रन्स खरं तर 30 बॉलमध्ये रिक्वायर्ड आहेत. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या नटराज 11 नावा टीमला, आणि एका बाजून तुम्ही पाहताय खरं तर मोहा कोळीवाडा संघ. मागील 2 वर्षाचा या संघाचा जर का प्रवास पाहिला तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा या टीमनं जिंकल्या, ज्यामध्ये अनिकेत कोळीचा मी आवर्जून उल्लेख करेल. या टीमचा की प्लेअर आहे, अतिशय विस्फोटक असा फलंदाज, परंतु तो आज अपयशी ठरला, त्यामुळे प्रेशर वाढलं मोहा कोळीवाडा संघावरती. परंतु या इनिंगमध्ये धावा रोखता येतील का हा प्रश्न देखील पडला असेल. विकी कोळी पहिलं षटक हाताळण्यासाठी समोर असेल भूषण भोईर. पहिला बॉल खरं तर शॉर्ट ऑफ लेनचा होता. भूषण स्वतःवरती नाराज असेल कारण हा बॉल त्याच्यासाठी चांगला होता, परंतु इथे मात्र बॅटाने चेंडूचा संपर्क नाही आहे. हा निर्धाव चेंडू नाही आहे कारण हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर चालला. पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नटराज 11 नावा टीमला.
संध्याकाळचं सत्र करतं, सूर्य अस्ताला चालला, सूर्याची सोनेरी किरणं या क्रीडांगणाच्या अवतीभोवती आणि खूप चांगलं हे क्लायमेट. इथे गुडघा टेकला होता, थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि डायरेक्ट हिट करता प्रयत्न, प्रेशर क्रिएट केला होता पंचांमध्ये, स्क्वेअर लेग पंचांमध्ये, परंतु खूप वेगानं मात्र रोहन तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडपर्यंत पोहोचला आणि तदनंतर मात्र आली सिंगल, ती म्हणजे भूषणच्या बॅटमधून बॅटिंग करणाऱ्या नटराज 11 नाभा संघाला. आज या दिवसामध्ये 3 खरं तर या गावातील संघ आपण पाहिले. पहिला संघ तुम्ही पाहिला असेल खरं तर गावदेवी नाभा, तो सुपर 8 मध्ये पोहोचलाय. मागचा यंग 11 नाभा हा संघ पराभूत झाला आणि त्यानंतर अजून एक संघ मैदानामध्ये आपण पाहतो नटराज 11 नाभा, म्हणजे 3 संघ आहेत. एक संघ सुपर 8 मध्ये पोहोचला. आता इथून जो जिंकेल तो जितू आई जिते पेन परिसरातील बलाढ्य संघ या संघासोबत खरं तर आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळेल. तर या दोन्ही टीमला शुभेच्छा. मोहा कोळीवाडा हा संघ आणि इथे हा फटका फसलाय. खरं तर बॉल टप्पापर्यंत डीप राहिला आणि तुम्ही पाहताय आतली कडा घेतली आणि शॉर्ट स्क्वेअरलेच्या दिशेने मात्र हा खूप चांगला झेल कॅरी केला यश कोळी या क्षेत्ररक्षकाने आणि पहिला धक्का बसला तो म्हणजे नटराज 11 नावा टीमला. खेळाडू बाद झालाय रोहन घरत. निर्णायक ब्रेक थ्रू. खरं तर रोहन हा एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा. कारण सातत्याने आपण या खेळाडूचा खेळ अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धामध्ये पाहिला. त्याला बाद करण्यामध्ये खरं तर विकी कोळी या गोलंदाजाला यश मिळालं. हे यश निर्णायक असेल मोहा कोळीवाडा संघासाठी. यशांच्या मागे तुम्ही पाहताय आमचे सर्व या गावातील खरं तर प्रतिष्ठित नागरिक आणि त्याचबरोबर सर्व आमचे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही खरं तर सहर्ष स्वागत करतोय. आर्यन भोईर हा खेळाडू होता 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चाललाय. एका बाजूनं खरं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळणारा नावा संघाचा प्रमुख फलंदाज आणि दुसऱ्या बाजूने मात्र नवोदित टॅलेंट अपकमिंग यंगस्टार आर्यन भोईर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती आणि त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. खरं तर त्याने टॅलेंट इथं दाखवलं तर त्याची नक्की निवड होईल प्लेइंग 11मध्ये. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून त्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. अतिशय टॅलेंटेड खेळाडू गोलंदाज तयार. इथे हा फटका भरपूर चांगला आहे. खरं तर इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय. शॉर्ट स्क्वेअरला बीट करून मात्र बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने सीमा पार चौकार. बघा शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं आणि मेरिटनुसार हा फटका लगावला. अगदी शरीराचा भेद घेणारा हाफ ट्रॅकर बॉल होता. त्याला मात्र त्याने शॉर्ट ऑन पूल केला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरून मात्र बॉल अडकलं सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. हा चौकारला आर्यन भोईरच्या बॅटमधून. मार्गदर्शन त्याला प्रत्येक बॉलवरती मिळतोय. भूषणकडून इथे टॉस आलेला बॉल, सरप्राइझिंग डिलिव्हरी. थोडीशी इजा झाली असेल कदाचित त्याच्या डोक्याला. जरा पाणी घेऊन जा प्लीज रोहन, मैदानामध्ये पाणी घेऊन जा. कारण हा बॉल टॉस झाला होता आणि आधी त्याच्या शरीराचा भेद घेतला आणि इथे मात्र थोडीशी इजा झाली असेल. मी ईश्वराने प्रार्थना करीन ही इजा फार कमी असेल. कारण या संघासोबत नावा गावातील प्रत्येक खेळाडूंसोबत आपण पाहिलं त्यांच्या देवतेचं कृपा आशीर्वाद सातत्याने राहिलेत आणि अनेकदा या संघाला मात्र अडचणींवर त्यांनी मात देखील केली आहे. आणि इथे मात्र ही इजा अतिशय अल्पशी असेल अशी आपण खरं तर भाकीत करूया. कारण हा खेळाडू तुम्ही पाहताय येणारा फ्युचर आहे या संघाचा. आर्यन भोईर अपकमिंग यंगस्टार 3ऱ्या क्रमांकावरती गेला आणि 2 प्रमुख खेळाडू त्याला मार्गदर्शन करतायत आपल्या डावासाठी आपल्या संघासाठी. 6 धाबा धाव फलकावरती आहेत आणि एक गडी बाद झालाय रोहन घरच्या स्वरूपात. संपूर्णपणे जबाबदारी एका बाजूने भूषणला आपल्या खांद्यावरती घेऊन पुढे जावं लागेल. नावाखाडीच्या स्पर्धेमध्ये भूषणनं भरपूर चांगलं इम्प्रेस केलं. चांगला खेळ आपण त्याच्या माध्यमातून पाहिला. पण तो आज आपल्या घरच्या मैदानावरती भूषणकडून देखील मोठ्या इनिंगच्या अपेक्षा आहे त्याच्या समर्थकांना. ओव्हर द विकेट विकी कोळी. यावेळेस देखील हा फटका खरं तर कौतुक करायला लागेल मोहा कोळीवाडा टीमच्या कॅप्टनचं. त्यांनी ज्या पद्धतीने डीपमध्ये स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय आणि इथे सिंगल आली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नटराज 11 नावा टीमला. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे चाललाय. टीमची धावसंख्या लागली स्कोअर कार्डवरती 1 गडी बाद 7 रन. 7 रन्स आहेत तुम्ही पाहता धावफलकावरती. खूप चांगल्या पद्धतीने सावध पवित्र. अजूनही 40 धावांची गरज आहे विजयासाठी नटराज 11 नावा टीमला. आणि एका बाजूला मात्र या 40 धावा डिपेंड करायच्या त्या म्हणजे मोहा कोळीवाडा संघाला. कमबॅक करावा लागेल. विकी कोळी ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल
पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आता विकीच्या माध्यमातून P1च्या षटकामध्ये विकीनं आतापर्यंत धावा खर्च केल्या फक्त 7 आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त करून दिला आपल्या टीमला. रोहन घरतला बाद केलं. हे षटक निर्णायक ठरलं खरं तर मोहा कोलीवाडा संघासाठी. आता येणारे 4 षटक, येणारे 24 बॉल आणि 40 धावांची गरज असेल नटराज 11 नावा टीमला. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10.00च्या सरासरीनं मात्र धावांचा पाठलाग करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या नटराज 11 नावा टीमला. आज संपूर्ण दिवसामध्ये या क्रीडांगणामध्ये इम्प्रेस केलं बॅटिंग करत असताना आपण पाहिलं खरं तर अमोल सेल्वम आणि त्यानंतर जितेगावचा खेळाडू प्रतीक रोहित म्हात्रे त्यानं इम्प्रेस केलं. कारण खूप चांगल्या इनिंग या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण या मैदानावरती पाहिल्या. मैदानाची आउटफील्ड खूप चांगली आहे आणि खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की या मंचकावरती अनेक मान्यवरांनी देखील सांगितलं या क्रीडांगणावरती सुरुवातीला मुंबई परिसरातील खेळाडू यायचे खेळायला आणि त्यांचा खेळ आपण अगदी जवळून देखील पाहिला आहे. आणि आज मात्र ग्रामीण संघ आपण पाहतो रायगडमधले या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना उद्या भिवंडी परिसरामधला अंजूर संघ देखील तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण जाऊया सामन्याकडे. 4 षटकं आणि 40 धावांची गरज. अकूट टप्प्याचा बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, डीप मधला क्षेत्रक्षे बॉल खाली सिंगल हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. अपयश त्याला मिळालं. अजय कोळी त्या ठिकाणी होते आणि बॉल मात्र चालला सरळ बाउंड्रीच्या दिशेने. पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे कारण हा बॉल सीमारेषा लगत गेलाय की अगोदर लँड झालाय. तर इथे मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार हा सणसणीत चौकार. मग त्याच्या खरं तर शरीराला इजा झाली परंतु त्याने अजूनही मैदान सोडलेलं नाही आहे. हे कौतुक करावं लागेल आर्यन भोईरचं. 16 वर्षी जेव्हा क्रिकेटमध्ये मराठमोळ्या मातीमध्ये जन्मलेले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा देखील त्यांना देखील अशाच अडचणींना सामोरं जावं लागलं होतं पण त्यांनी क्रिकेटचं मैदान सोडलं नव्हतं. आणि इथे देखील आता आर्यन चांगला खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून हा फटका आला तो आणि 4 धावा मिळाल्या ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खरं तर नटराज 11 नावा टीमला. व्यासपीठावरती अनेक नावागावातील आमचे 40+ खेळाडू सामन्याचा आनंद घेतात ज्यामध्ये आम्ही आवर्जून उल्लेख करेल आमचे आदरणीय हनुमानजी भोईर साहेब. खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं या क्रिकेटसाठी. चौकारला चौकारच्या मधील धावसंख्येत वाढ झाली. धावा स्कोर कार्डमध्ये आहेत त्या म्हणजे 1 गडी बाद 11 धावा. बघा रिव्ह्यू नाही आहे कोणत्या टीमला याची नोंद घ्या आपण. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज. एक कॅमेरा अगदी विकेटच्या मधोमध तुम्ही बघा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी आमच्या व्यासपीठामध्ये एक कॅमेरा आहे. आयोजक मैदानामध्ये जातील आणि ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून योग्य निर्णय तुम्हाला मिळेल याची आपण नोंद घ्या. 11 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली स्पर्धा. गोल्डन क्रिकेट संघ नाबा आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. मर्यादित क्रिकेट सामन्यांचं आयोजन. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील खरं तर आजचा हा 5वा सामना. त्यानंतर पुढची लढत असेल जितू आहे जिते विपक्ष या 2 संघांमधून विजेता संघ आणि तिथून मात्र एक सुपर 8 संघ क्वालिफाय केला जाईल. मागच्या लढतीमध्ये आपण पाहिलं जिते संघानं पराभूत केलं यंग 11 नावा टीमला. तो संघ मात्र दुसऱ्या फेरीचा पात्र ठरणारा संघ ठरला आणि इथून तो जिंकेल तो संघ मात्र या संघासोबत खेळेल. सर काही तुमच्या मनामध्ये डाऊट असतील ते क्लिअर करून घ्या पंचांशी आपण बातचीत करून कारण डाऊट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील अनेक असे रूल्स आहेत क्रिकेटमधले. त्या रूल्सनुसार तुम्हाला फिल्डिंग सजवावी लागेल. बरेचसे नियम आहेत खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचे. सातत्याने प्रतिवर्षी या नियमांमध्ये बदल होत जातोय आणि आज देखील तुम्ही पाहताय पंचांकडून ज्या तुमच्या डाऊट्स होत्या त्या तुम्ही क्लिअर करून घ्या. अनिकेत कोळी आणि तुम्ही पाहता एका बाजूनं खरं तर भूषण हे 2 प्रमुख खेळाडू या टीमचे आहेत. रोहनचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू पण रोहन हा खेळाडू बाद झाला होता पण भूषण मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. 11 धावा धावफलकावरती त्यानं एका बाजूला मात्र भूषणचं थोडंसं काम हलकं करतो आर्यन भोईर हा फलंदाज. एखाद्या प्रमुख खेळाडूच्या सोबतीला जाऊन तुम्ही जर का दुसऱ्या एंडनं धावा करत असाल तर प्रमुख खेळाडूचं थोडंसं काम सोपं होतं आणि हलकं होतं. त्याच्यावरचं प्रेशर हा अजून कमी होतो आणि तो प्रेशर कमी करण्याचं काम मात्र आता आर्यन भोईर करतोय. वेदांत कोळी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट.
लोअर फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा हा फटका. पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का तर नाही आहे. भूषणला माहिती आहे त्याचं विकेटचं महत्त्व किती आहे. सरसलामत पगडी 50 तो जर मैदानामध्ये टिकला तर मोठी इनिंग तो साकारू शकतोय. ही क्षमता या खेळाडूकडे आहे आणि त्यामुळे त्याने रिस्क घेतलेली नाही या बॉलवरती. फक्त सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत वाढ झाली. स्कोर कॉलवरती रन्स लागले गेले त्या म्हणजे 1 गडी बाद 12 धावा. चांगला कमबॅक प्रयत्न. आणि यावेळेस तुम्ही पाहताय खरं तर लेग ग्लान्स करायचा प्रयत्न केला होता. एज लागली आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल गेला आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का आणि महत्त्वपूर्ण धक्का बसला नटराज 11 नावा टीमला. खेळाडू बाद झालाय भूषण भोईर. आहे परंतु मोहा कोलीवाडा टीमच्या खेळाडूनं इथे मात्र सकारात्मक दृष्टिकोन हा सोडला नाहीये. त्या अजूनही पॉझिटिव्ह आहेत. या मैदानामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन मैदानाच्या पुढे चाललेत. ध्येय सुंदर असते पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र नेहमी अवघड असतो. खरं इथे मात्र आता अनेक अडचणींवरती मात करत मात्र मोहा कोलीवाडा संघाला पुढे जावं लागेल. चौथ्या क्रमांकावरती करण पाटील. फुल टॉस आहे. पंचाने मात्र या बॉलला बीमर घोषित केलंय. आज संपूर्ण दिवसामध्ये विचार केला तर जास्तीत जास्त बीमर चेंडू इथे पाहायला मिळाले आणि या मॅचमध्ये तर जास्तीत जास्त पण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा एकंदरीत विचार केला या सामन्यामध्ये देखील खरं तर 5वा बीमर बॉल आहे संपूर्ण दिवसामधला. हा मी या गोष्टीचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू कारण इथे फ्रीडची संधी आता करणसाठी हा फटका लाजवाब टायमिंग अफलातून बेमिसाल हा फटका. मिड विकेटच्या भरून मात्र बॉल चाललाय. सीमा पार 6 धाब्यासाठी आलाय हा दर्जेदार षटकार. क्यों मैडी बिल्कुल करण अर्जुन लौट चुका है. क्या दमदार बल्लेबाजी. लगता है अमरीश पुरी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा. बाबूशाह होते तो अच्छी तरीके से बताते रोशन. लाजवाब टायमिंग. खरं तर फ्रीडचा बॉल आणि क्लीन हिटिंग तुम्ही पाहताय अक्रॉस द लाईन आली आणि त्यानंतर मात्र बॉलच्या मेरिटमध्ये आले आणि हा ताकदीचा वापर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन मिळेल का नाही हे पाहावं लागेल. खूप चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेग रिजनमध्ये आणि त्यानंतर मात्र क्विक सिंगल आणि इथे मात्र समय सूचक दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून एक रन्स मिळेल. खरं तर डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित परतावं लागलं असतं करणला आणि इथे मात्र मिसहिट बॉल आणि त्यानंतर मात्र ओव्हर थ्रोची मिळाली अजून एक एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 21. विजयासाठी जर का विचार केला तर अजूनही 26 धावांची गरज आहे 19 बॉलमध्ये. इथे फिरून मारलाय नटरंग स्टाईलनं बॉलला मात्र लॉंग स्टॉप रिझनकडे पाठवलाय. भरपूर फाईन केले. बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगानं. करणनं आता खरं तर स्ट्रायकिंग रन रेट वाढवलाय आणि इथे मात्र चौकार मिळतो तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नटराज 11 नावा टीमला. करण मधल्या फळीमध्ये आला आणि त्याने मात्र सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली असं म्हणावं लागेल. कारण टर्निंग पॉईंट असेल करणचे हे 2 फटके ज्या पद्धतीने तो खेळला आहे षटकार आणि त्यानंतर मात्र चौकारला आणि धावगती भरपूर वाढली आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 ही धावसंख्या आपण पाहतो. स्कोर कार्डमध्ये आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी मात्र 22 धावांची गरज. 18 चेंडू आणि 22 धावा. विकी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिल्या षटकामध्ये विकीनं फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता दुसऱ्या षटकामध्ये वेदांत कोहलीनं मात्र 18 धावा खर्च केल्या. आता पुन्हा एकदा विकी कमबॅक करेल का हे पाहावं लागेल कारण कमबॅक गरजेचं आहे मोहा कोलीवाडा टीमसाठी कारण आता धावांचं आणि चेंडूंचं अंतर हे फार कमी झालंय. 18 बॉल आणि 22 धावांची गरज. पहिलाच बॉल आर्यन भोयरसाठी अलॉंग द कार्पेट बॉलला मिड विकेट रिझनमध्ये खरं तर हलक्या हाताने टर्न केलाय. त्यानंतर मात्र तुम्ही पाहू शकाल एक सिंगल मिळाली.
या बॉलमध्ये सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाली आहे. करण पुन्हा एकदा स्ट्रायकिंग मध्ये आलाय. बियर्ड लुक आहे करणचा आणि स्टायलिश पटके तुम्ही करणच्या माध्यमातून पाहताय. खूप चांगली आक्रमकता. खरं तर नावा संघातील अनेक असे खेळाडू ज्यांचा बियर्ड लुक तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतोय. भूषणचा देखील आम्ही आवाज उल्लेख करू. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा क्रिएट केली आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑनच्या भरून फिल्डरच्या दस्तकवरती मस्तक देणारा हा षटकार येतोय करणच्या बॅटमधून नावा टीमला. अफलातून बॅटिंग. खरं तर आता गिअर बदलला या खेळाडूंना टीमचा धावसंख्येचा. विकी कोळी जो खूप चांगला स्पेल त्याने पहिल्या षटकामध्ये हाताळला होता, त्याच्या अगेन्स्ट मात्र आक्रमण करत असताना इथे लेंथ चांगली होती बॉलची. परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर फेकला होता आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. षटकारानंतर प्रत्युत्तर दिला. आता येणारे 15 बॉल आणि 15 रनची गरज. 15 चेंडू आणि 15 रन हे कॅल्क्युलेशन असेल. खरं तर रन बॉल इक्वेशन आलं बॅटिंग करणाऱ्या नटराज 11 नावा टीमला. विकी कोळी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलंय कारण लवकर बॉलची त्यांनी लाईन रीड केली आणि हा बॉल प्लॉटच्या बाहेर पाडलाय, विकेटच्या बाहेर पाडलाय. त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केलं. हा योग्य निर्णय आहे पंचांचा. वाईड लाईन आहे ती विकेटच्या बाहेर. खरं तर 10 फुटी रुंदी त्याच्या बाहेर जर तुम्ही चेंडू फेकाल तर इथे नो पंच घोषित केलं आणि नो बॉल आहे. त्यामुळे फ्रीडची संधी असेल. 15 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. फ्रीडचा बॉल टप्पा पडला, डीप राहिला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चालला, कमबॅक केलंय. सबमरीन डिलिव्हरी होती आणि इथे मात्र तुम्ही पाहता हा निर्धाव चेंडू. आता येणारे 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. 14 बॉल आणि 14 रन्सची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या खरं तर नटराज 11 नावा टीमला. प्रत्येक बॉलवरती सिंगल हवी आहे नावा संघाला, परंतु करण हा वेगवान फटकेबाजी करतोय. यावेळेस बॅकफुटला गेले आणि खरं तर अजून एक लांब लचक आणि गगनचुंबी असा षटकार येतोय या ठिकाणी करणच्या बॅटमधून नटराज 11 नावा टीमला. पूर्णपणे सामन्याचा खरं तर या ठिकाणी चित्रच पालटवून टाकलं करणनं. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे असं वाटलं पहिल्या षटकानंतर फाईट करेल मोहा कोलीवाडा संघ. 2 प्रमुख फलंदाज बाद झाले होते खरं तर. आपण पहिला जॉन्टी आणि त्यानंतर भूषण, परंतु संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारली करण या खेळाडूने. 13 बॉल 8 रनची गरज आणि इथे मात्र हा फटका कदाचित फसला की काय. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे तुम्ही पाहू शकाल करणनं वैयक्तिक जर का आपण पाहिलं टीमसाठी 24 धावांचं योगदान दिलं आणि निर्णायक खेळी साकारून मात्र हा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर चाललाय. करणची खेळी आवडली असेल तर मित्र एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी होऊ द्या. खूप चांगला संघ आहे खरं तर नावा 11 नावा गावदेवी नावा. आपण हे संघ पाहतो अनेकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आज या गावातील 3 संघ आहे. 12 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. पहिला सामना आपण पाहिला होता खरं तर खूप चांगली गोलंदाजी केली होती रांजणपाडा टीमनं. वाहा संघाच्या अगेन्स्ट 10 चेंडूमध्ये 10 धावा करून दिल्या नव्हत्या आणि त्यानंतर असं वाटलं होतं ही विकेट गोलंदाजाच्या प्रेमात पडली की काय. परंतु दुसऱ्या मॅचमध्ये अमोल सेल्वमनं केली लाजवाब फलंदाजी. आता हा षटकार स्क्वेअर लेगच्या वरून पाठवला आर्यन आणि या सामन्याची मात्र पूर्णपणे हवा काढली आहे आर्यन भोईर या खेळाडूने. या नटराज नावा संघाची आहे कार्य बहुमोलाची, चंदन भोईर स्मृतीच्या शिखाची. चला जितू आई जिते टीमचे कॅप्टन आपण प्लीज अवेलेबल राहा टॉससाठी कारण लगेच आपण टॉस करणार आहोत या सामन्यानंतर. डीजे राम आपण टॉससाठी इथे रेडी राहायचं. 11 बॉल आणि आता 2 धावेची गरज आणि इथे देखील ऑन साइडमध्ये हा फटका डीपमध्ये खेळून काढलाय आणि स्कोअर लेवल झालाय. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि आता 10 चेंडूमध्ये फक्त 1 धावेची गरज आहे. बघूया वैष्णव मैदानामध्ये आलाय. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला वर्ल्ड कप धोनीनं षटकारानं जिंकून दिला होता आपल्या टीमला श्रीलंकन टीमच्या अगेन्स्ट, तशा पद्धतीनं खरं तर मॅच फिनिश करेल का वैष्णव हे पाहावं लागेल कारण क्षमता आहे या खेळाडूकडे. 10 चेंडू आणि फक्त आता 1 धावेची गरज आहे. परंतु सेन्सेबल क्रिकेट हे खरं तर क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं.
आम्ही किती तुम्हाला प्रोत्साहित करण्याचं काम करू, पण जेव्हा धावा कमी आहेत तेव्हा तुम्ही डोक्याचा वापर करा आणि तसंच अशा पद्धतीने खेळ करा. आणि इथे मात्र सिंगल आली आणि हा सामना जिंकला तो म्हणजे नटराज 11 नावा टीमनं. आणि हार्ड लक या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं मोहा कोलीवाडा टीमला. तर तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी आमच्या संपूर्ण या ठिकाणी खरं तर गोल्डन क्रिकेट संघाच्या वतीनं या आयोजकांच्या वतीनं तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि एका बाजूनं जिते आणि नटराज नावा टीमला मात्र पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. तर टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने मधल्या फळीमध्ये येऊन मात्र पूर्णपणे सामन्याची हवा बदलली, 10 चेंडूमध्ये 24 धाबांचं योगदान देणारा करण ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर तालुका प्रमुख आदरणीय हनुमान भोईर साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देत आहोत. करण या खेळाडूला खरं तर आर्यनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नवनाथ दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आर्यनला देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. तत्पूर्वी मॅन ऑफ द